पण झालं असं की ती देवनागरी लिपी स्वीकारल्यामुळे मराठीचं आणि ह्या ज्या देवनागरीवाल्या ज्या बाकी भाषा होत्या त्यांचं प्रचंड नुकसान झालं. तर तुम्ही जे म्हणताय की राजस्थानीची जी अवस्था झाली ती मराठीची होणार आहे नाही, आज सध्याच ती झाली. आहे सध्या आपल्याला दिसत नाही. आपल्याला काय दिसतं? हिमनगाचं वरचं टोक दिसतं फक्त. आत काय चालू आहे आपल्याला माहिती नाही. परंतु सध्याची परिस्थिती अशी आहे की काही काही शहरांमध्ये, म्हणजे मी तुम्हाला नागपूरचं उदाहरण देतो, नागपूरवाले लोकांसाठी प्रमाण भाषा हिंदीच झालेली आहे. ते त्यांच्या बोली बोलतात आणि प्रमाण भाषा म्हणजे जेव्हा त्यांना काही भाषण द्यायचं असेल किंवा चार चौघांमध्ये बोलायचं असेल तर ते हिंदी बोलतात आणि ते म्हणतात की नाही हिंदी आमचीच भाषा आहे. हे अशा पद्धतीचं जे वारं पसरलंय हा वणवा आहे. म्हणजे आता पूर्वी मुंबई एक छोटंसं होतं बेट, मग तिथे लोक मिक्स भाषा बोलत होते तरी सुद्धा तिथे इंग्लिश होती त्यावेळेस. म्हणजे इंग्रजांच्या काळात तर काही हिंदी किंवा उर्दू असायचं काही फार प्रभाव असण्याचं कारण नव्हतं. नंतर मग तिथे जे बाहेरचे लोक उत्तरेचे लोक जास्तीत जास्त आले, मग हिंदी पसरत गेली आणि ती एवढी पसरली आता की ते ठाण्यापर्यंत पालघरपर्यंत अशी आलेली आहे, पुण्यात सुद्धा झालेला आहे. तर त्यामुळे हा जो विषय आहे ना की हळूहळू हळूहळू ही हिंदी ही प्रमाण भाषा आणि मराठी ही फक्त घरात बोलायची भाषा हे असं होणार आहे. आणि ही राजस्थानीची जी अवस्था झाली ती मराठीची नक्की होणार आहे, असं जर चाललं तर.